पहिलं षटक घेऊन टाटा पॅन्थर्स कडून मयूर तांबे आणि फलंदाजीसाठी करण चव्हाण आणि हर्ष कुरणे. सलामीची जोडगोळी मयुरेश तांबे यांचा पहिला चेंडू सामोरे जातील त्यांना करण. पहिला चेंडू भिरकावून दिलाय कारखान्याच्या दिशेने. चेंडू जातोय एक घोषित धावेसाठी. पंचांचा निर्णय एक घोषित धाव. करण यांनी आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवर एक चेंडू एक धाव. आणि हा चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा घोषित रेषे पलीकडे. पंचांचा निर्णय एक घोषित धाव. धाव संख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 2. पहिल्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवर 2 धावा टाटा बुल्स संघाच्या. पुढील चेंडू करण यांना. आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू. बॅटीची कड घेऊन चेंडू गेला होता. एक धाव पळून मिळते ती म्हणजे करण यांना. हर्ष कुरणे आता आल्या स्ट्राईक एंडला. मयुरेश यांचा चौथा चेंडू याला सामोरे जातील हर्ष. 3 चेंडू 3 धावा झाल्या आहेत टाटा बुल संघाच्या. आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू आणि तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय स्वतःच्याच गोलंदाजीला. मयुरेश यांनी निर्धाव चेंडू टाकण्यात यश. चौथा चेंडू निर्धाव चेंडू. 5वा चेंडू घेऊन मयुरेश सामोरं जातोय हर्ष. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा. बॅटीची कड घेऊन चेंडू गेले हवेत आणि झेलबाद झालेत. अनिकेत यांनी झेल पकडलाय आणि तंबू जर असं दाखवलाय हर्ष यांना. पहिल्या 3 चेंडूंवर 3 धावा. नंतर चौथा चेंडू निर्धाव. 5व्या चेंडूवर एक धक्का बसतोय टाटा बुल्स या संघाला. हरीश फाटक डावखुऱ्या हाताचे फलंदाज सामोरे जातील मयुरेश यांना ज्यांनी आत्ताच मागील चेंडूवर एक बळी मिळवलाय. 3 धावांवर एक गडी बाद झालाय टाटा बुल संघाचा. पहिलं षटक चालू. 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू घेऊन मयुरेश. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावून लावलाय चर्चच्या दिशेने. पंचांचा निर्णय घोषित धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावांवर एक गडी बाद अशी धावसंख्या टाटा बुल संघाची. दोन्ही संघ वेगवेगळ्या दिशेने वाटचाल केली आहे या साखळी सामन्यांमध्ये. पॅन्थरचा संघ 2 सामने जिंकून आलाय तर बुल्सचा संघ हा 2 सामने हरून आलाय. आणि 4 धावा झाल्या आहेत पहिल्या षटकात बुल्स संघाच्या. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता करण यांचा परंतु एक घोषित धाव मिळते त्यांना. धावसंख्या वाढत झाले 5. नवीन गोलंदाज विक्रम मोरे वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन सामोरे जातील त्यांना करण. आणि हा चेंडू ओव्हर पिच भिरकावून दिलाय. चेंडू उंच गेलाय कारखान्याच्या दिशेने. पंचांचा निर्णय येतोय एक घोषित धाव. चेंडू पाहिजे त्या गतीने आणि जात नाहीये. काहीसा चेंडू थांबून जातोय आणि धावसंख्या तशीच संत गतीने वाढते. टाटा बुल संघाची 6 धावा झाल्यात. 2 चेंडू झालेत दुसऱ्या षटकातील. तिसरा चेंडू घेऊन विक्रम. आणि हा चेंडू
पुण्यात टाकलेला भिरकावून दिलाय. यावेळी मात्र चेंडू गेलाय 2 घोषित धावांच्या पलीकडे. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढत होते 8. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले आहेत. 8 धावा झाल्या आहेत. 1 गडी बाद टाटा बुल्स संघाचा. पुढील चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 2 खेळाडूंना आपल्या जागेवरून हलवलंय. पाहूया या चेंडूवर काय होतंय. करण आणि हा चेंडू ओव्हरपिच चेंडू धावबाद होण्याची शक्यता दिसते, परंतु यष्टीरक्षकाने काही चेंडू नीट कलेक्ट केला नाही आणि एक धाव मिळते ती म्हणजे टाटा बुल्स संघाला. करण यांनी चेंडू जसा टोलावला तसे धावा सुटले होते आणि अनिकेत यांनी ते पाहिलं आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू टाकला, परंतु यष्टीरक्षक सुमित पाटील यांना काही कलेक्ट करायला जमलं नाही. एक आखूड टप्पा त्यांच्या समोर आला, त्यामुळे एक धाव घेण्यात यश मिळालंय करण यांना. डावखुऱ्या हाताचे फलंदाज हरीश पाठक आता सामोरे जात आहेत विक्रम यांना. धावसंख्या झाली आहे टाटा बुल्स संघाची ती म्हणजे 9. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा जागेवरच चेंडू वरती गेला आणि सुमेध यांनी झेल सोडला होता, परंतु कुणाल यांनी अतिशय सुंदररित्या आपलं डोकं लावून तिकडेच उभे राहिले की चेंडू जर उडाला तर ते कॅच पकडतील आणि तेच झालं. आणि कुणाल यांनी माघारी धाडलाय ते म्हणजे हरीश पाठक यांना. दुसरा धक्का बसतोय टाटा बुल्सच्या संघाला. पाच चेंडू झाले त्या षटकातील. नवीन फलंदाज प्रणव. या पुढील सामना टाटा वुल्फ विरुद्ध टाटा शार्क. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू वेल्लेफ केलाय. पाहूया पंचांचा निर्णय. स्क्वेअर मारा. लेग साइडच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला फलंदाजांनी. एक स्क्वेअर धावेची वाढ होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या वाढत होते 10. पुढील चेंडू आणि यावेळी मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू त्रिफळा उडवलाय फलंदाज प्रणव यांचा आणि त्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय विक्रम यांनी. तिसरा गडी बाद होतोय टाटा बुल्स संघाचा. त्यांच्या समस्या काही वाढतच चालल्या आहेत. 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा झाल्या आहेत. 3 गडी बाद झाले आहेत. मागील सामन्यात त्यांनी 28 धावा केल्या होत्या 4 षटकांमध्ये. तेव्हाही त्यांची काहीशी धावसंख्या अशीच होती. पहिल्या नवीन फलंदाज आले आहेत. यतीश मोरे नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंडला सुमित पाटील गोलंदाजीसाठी आले आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन. आणि हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता लांब, परंतु चेंडू आणि बॅटीचा काही संबंध आला नाही. चेंडू पायाला आदळला आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे सुमेध यांना. तिसऱ्या षटकाची चांगली सुरुवात केली त्यांनी. पुढील चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा उंच उंच आणि लांब लांब फटके मारण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणजे करण, परंतु त्यामध्ये काही यश मिळत नाहीये त्यांना. 2 निर्धाव चेंडू. 10 धावा झाल्या आहेत संघाच्या. 3 गडी बाद. पुढील चेंडू आणि यावेळी मात्र चेंडू आणि बॅटीचा संपर्क झाला. चेंडू जातोय दुसऱ्या चाळीच्या दिशेने. 2 घोषित धावांसाठी धावसंख्या वाढत होती 12.
12 धावा झाल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडू झाले त्या षटकातील. पुढील चेंडू सुमेध यांचा आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू गेला वर आणि 3 जणांच्या मध्ये पडलाय आणि कुणाल यांनी जो चेंडू अडवला, तो टाकला. या दरम्यान 3 धावा पळून काढल्यात. झेल तर सुटला, परंतु 3 धावा मिळाल्या. जिकडे एकच धाव झेल सुटल्यामुळे झाली असती, त्याच्या जागी 3 धावा झाल्यात. करण यांच्या खात्यात 3 धावा जमा झाल्या आहेत. पुढील चेंडू सुमेध यांचा यतीश यांना आणि हा चेंडू भिरकावून दिलाय. झेंड्याच्या दिशेने एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय एक घोषित धाव. शेवटचा चेंडू या षटकातील धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. तिसरं षटक शेवटचा चेंडू आणि यावेळी मात्र झेल उडालाय आणि रमेश राणे यांनी झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू काही त्यांच्या हाताला लागला नाही. हाताला लागून पडला बाजूला. एक सुंदर असा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. यतीश यांना धावसंख्या वाढत झाली 17. 3 षटक 17 धावा झालेल्या आहेत. यतीश आणि करण यांनी आतापर्यंत जास्त हानी होऊ दिली नाही संघाची आणि धावसंख्या वाढवली आहे. 17 धावांवर नेली आहे. 7 धावांचं षटक सुमेध यांचं, ज्यामध्ये एक झेल सुटला, ज्यावर 3 गडी बाद झाले होते. पुढील षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक ते म्हणजे अक्षय मोरे नावाजलेले गोलंदाज त्या कंपाऊंड मधील वेगळ्या शैलीतून गोलंदाजी करतात. अक्षय पहिला चेंडू यतीश यांना. 17 धावा झाल्या टाटा बुल संघाच्या. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू जातोय घोषित रेषे पलीकडे. एक घोषित धाव मिळते ती म्हणजे यतीश यांना. संघाची धावसंख्या वाढत झाली 18. प्रत्येक चेंडू खेळण्याच्या आधी स्वतःच असं गार्ड घेतात ते यतीश. पुढील चेंडू अक्षय यांचा यतीश यांना. 18 धावा झाल्या आहेत. चौथं षटक चालू आहे. एक चेंडू झालाय या षटकातील. दुसरा चेंडू घेऊन अक्षय यतीश यांना आणि पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय झेंड्याकडे. झेंड्याला लागून चेंडू बाउन्स होतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. मिसफिल्ड झाली आहे आणि अजून एक धावेकडे चेंडू जाताना दिसतोय. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. पळून किती धावा? 3 धावा एकूण मिळाल्या आहेत. 3 धावा या चेंडूवर मिळाल्या आहेत. 3 धावा मिळाल्यामुळे धावसंख्या वाढत झाली ती म्हणजे 21. 2 चेंडू झाले त्या षटकातील. काहीस प्रचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. मागेही एक झेल सुटला तेव्हा 3 रन गेले. आता मिसफिल्डिंग झाली आणि 3 रन गेले आहेत. 6 धावा अशाच बोनस स्वरूपात भेटल्या आहेत टाटा बुल संघाला. 21 धावा संघाचे झाले आहेत. 2 चेंडू झाले त्या षटकातील. अक्षय पुढील चेंडू घेऊन यतीश यांना.
तिसरा चेंडू. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. अक्षय तयार. तिसरा चेंडू घेऊन यतीश यांना आणि पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडला भिरकवलाय सुंदररित्या. धावसंख्या वाढत होते ती म्हणजे 22. 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा होत्या. 3 गडी बाद झालेले, परंतु त्यानंतर आलेली ही जोडी जी आहे मैदानावर सुंदररित्या त्यांनी फलंदाजी केली. आपल्या संघाची धावसंख्या वाढवली आहे. 22 धावा झाल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा झाल्या आहेत. पुढील चेंडू अक्षय यांचा. हा चेंडू भिरकावलाय मधल्या जाळीच्या दिशेने. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावले आहेत आणि यतीश यांनी रेस सोडून दिली. एक धाव ती पण शॉर्ट निघाली आहे. एकही धाव नाही आता. 2 धावेचे प्रयत्न, परंतु एकही धाव मिळालेली नाहीये टाटा बुल संघाला. गौरेश परब आपला डेब्यू करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डेब्यू सामना. पहिला चेंडू खेळतील अक्षय. दोन 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 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा झाल्या आहेत आणि हा चेंडू ओव्हर पद्धतीचा आणि धावल्यात करण. एक धाव मिळते आहे आणि एकावर समाधान मानावं लागेल. 22च्या रूपाने मिळालेली धाव. चेंडूचा आणि बॅटीचा काही संबंध आला नाही, परंतु करण धावा सुटलेत. करण आणि अक्षय यांच्यात लहानपणापासून एक स्पर्धा लागते. पाहूया करण जिंकतात की अक्षय. आणि हा चेंडू फुल टॉस पद्धतीचा तोही मिस झाला. एक धाव तर मिळते. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावले आहेत आणि बाद झाले आहेत. आणि अशा रीतीने धावसंख्या झाली आहे 4 षटकांनंतर ती म्हणजे 24 धावा झाल्या टाटा बुल्स संघाच्या. सामना जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष ठेवलंय टाटा बुल्स संघाने टाटा पॅन्थर संघासमोर. यानंतरचा सामना टाटा शार्क्स विरुद्ध टाटा वुल्फ. टाटा वुल्फ संघाचे कर्णधार अरुण पाटील नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे समालोचन कक्षाकडे. टाटा वुल्फ विरुद्ध टाटा शार्क पुढील सामना. नाणेफेकीचा कौल उरकून घ्यायचा आहे समालोचन कक्षाकडे दोन्ही कर्णधारांनी. अरुण पाटील अत्यंत जड अंतकरणाने समालोचन कक्षाकडे येताना दिसत आहेत. मागील 2 सामने गमावलेत त्यांनी. टाटा बुल्स विरुद्ध टाटा पॅन्थर सामना. टाटा बुल्स संघाने 24 धावा केल्या आहेत 24 चेंडूंमध्ये. आता 24 चेंडूत 25 धावांचं लक्ष पार करायचं आहे, ते म्हणजे टाटा पॅन्थर संघाला. सामना सुरू करायचा लवकरात लवकर. विक्रम मोरे आणि निखिल सलामीची जोडगोळी टाटा पॅन्थर संघाकडून.
टाटा बुल्स संघाचे संघमालक आमचे मित्र संदीप वारंग या सामन्यात गोलंदाजी करतील अशी सर्व प्रेक्षकांची इच्छा. युट्यूबवर लाखोचे कमेंट आले आहेत की संदीप वारंग यांची गोलंदाजी पाहिजे आहे सर्वांना. मॅच सुरू झाल्या झाल्या कमेंटची भरमार झाली आहे. पाहूया शेवटच्या सामन्यात त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते का. हॅलो. संदीप कांबळे टाटा बुल्स संघाचे अनुभवी असे गोलंदाज इंटर कंपाऊंड मध्ये जे हमखास चांगली गोलंदाजी करतात असे गोलंदाज ज्यांना आता पहिलं षटक देण्यात आलं आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा एक घोषित धाव मिळते विक्रम यांना, ज्यांनी आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलंय. नवीन चेंडूची मागणी होते लवकरात लवकर नवीन चेंडू मैदानात द्यायचा आहे. टाटा शार्क संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांचा निर्णय इकडे लवकरात लवकर कळवायचा आहे थोड्या वेळाने. प्रथम फलंदाजी घेतले टाटा शार्क संघाने. या पुढील चेंडू संदीप यांचा लेग साइडच्या दिशेने काहीसा बाहेर. पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा. एक चेंडू 2 धावा झाल्या आहेत. 25 धावांचा सामना करतायत टाटा पॅन्थर्स. पुढील चेंडू बॅटीची कड घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. संदीप यांनी चेंडू अडवलाय. धावसंख्या वाढते टाटा पॅन्थर्स संघाची 3. 2 चेंडू 3 धावा झाल्या आहेत. निखिल आता सामोरं जाईल संदीप यांना. या संघाचं वैशिष्ट्य आहे की संदीप नावाचे गोलंदाज हे त्यांचे प्रमुख गोलंदाज आहेत. संदीप कांबळे, संदीप वारंग त्यांचा अजून जास्त वापर झालेला नाहीये या साखळी सामन्यांमध्ये. पुढील चेंडू घेऊन संदीप आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू फलंदाज कट करण्याच्या प्रयत्नात फसले आहेत. निर्धाव चेंडू टाकतायत संदीप कांबळे. निखिल यांना त्यांच्या चाळीत खेळणारे निखिल आपल्या सर्व अनुभवपणाला लावतायत संदीप कांबळे. 3 चेंडू 3 धावा झाले आहेत आणि हा चेंडू फुलटॉस होता. कव्हरच्या दिशेने भिरकवलाय. एक धाव तर मिळते धावून निखिल यांना. धावसंख्या वाढत होते ती म्हणजे 4 चेंडू 4 धावा. 25 धावांचं लक्ष टाटा पॅन्थर्स समोर. स्ट्राईक एंडला आलेत म्हणजे विक्रम. पुढील चेंडू ओव्हरपिच चेंडू भिरकावलाय आणि एक धाव तर मिळते. चेंडू घेऊन आलेत क्षेत्ररक्षक आणि धावसंख्या वाढत होते ती म्हणजे 5 चेंडू 5 धावा झाले आहेत टाटा पॅन्थर संघाच्या. सुंदर असं षटक संदीप यांचं. पुढील चेंडू भिरकावलाय पुन्हा एकदा त्यांच्या चाळीच्या दिशेने एक घोषित धावेसाठी आणि पहिल्या षटकानंतर टाटा पॅन्थर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6.
बिनबाद 6 धावा. उर्वरित 18 चेंडूंमध्ये आता 19 धावांची आवश्यकता टाटा पॅन्थर संघाला. करण वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन 18 चेंडू 19 धावा टाटा पॅन्थर संघाला. सामना जिंकण्यासाठी करण यांचा पहिला चेंडू भिरकावला लेग साईडच्या दिशेने. चेंडू घोषित रेषे पलीकडे एक धावेसाठी विक्रम दुसऱ्या चेंडूचा सामोरा जाईल. करण यांचा हा चेंडू स्क्वेअर मारा हळूवार पद्धतीचा चेंडू ऑफ साईडला सोडून दिला विक्रम यांनी. पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा. धावसंख्या वाढत झाली 8. 7 चेंडू झाल्यात 8. पुढील चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने सोडलेला फिरकावून दिलाय त्याला टाटा मिलच्या दिशेने. एक घोषित धावेसाठी विक्रम यांनी. धावसंख्या झाली 9. दोनच चेंडू झाले त्या षटकातील 9 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा एकदम हळूवार पद्धतीने चेंडू टाकतायत करण आणि विक्रम एकदम थांबून खेळत आहेत त्याला. धावसंख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 10. 3 चेंडू या षटकातील. यावेळी मात्र थोडा चेंडू मध्ये गती वाढवण्याचा प्रयत्न केला. पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा आणि त्यावरही एक धावून काढले म्हणून 2 धावा मिळतील टाटा पॅन्थरच्या संघाला. संघाची धावसंख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 12. आणि हा चेंडू उत्कृष्ट असा फटका कव्हरच्या दिशेने. घोषित धाव निखिल यांना मिळते आहे. धावसंख्या वाढत होते 13. पुढील चेंडू पहिल्या चाळीच्या दिशेने जातोय. घोषित धावेसाठी एक घोषित धाव मिळते. पुढील चेंडू आणि हा चेंडू बॅटीची कड घेऊन गेलाय. एक धाव मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय निखिल यांना. धावसंख्या 2 षटकांनंतर झाली आहे ती म्हणजे 15. 15 धावा झाल्या आहेत 2 षटकानंतर. 9 धावांचं षटक करण यांचं आणि पुढील षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे हर्ष. सामोरं जातील त्यांना निखिल. इथे जमलेले सर्व प्रेक्षक एकाच गोलंदाजीची वाट बघतायत कधी येणार ते. आणि हा पहिला चेंडू जोरदार अपील होत्या पाहूया. एक धाव मिळते. 22च्या रूपात लेग 22च्या रूपात धाव मिळते निखिल यांच्या पायाला लागून चेंडू गेल्या संदीप वारंग यांच्याकडे परंतु एक धाव काही ते रोखू शकले नाही. 11 चेंडूत 9 धावा सामना जिंकण्यासाठी हव्या आहेत टाटा पॅन्थरच्या संघाला.
पुढील चेंडू विक्रम याने टोलावलाय लेग साईडच्या दिशेने. एक घोषित धावेसाठी 10 चेंडू 8 धावा. सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू हर्ष यांनी स्वतःच अडवला आणि आत केल्या निखिल यांना. जसा चेंडू खेळला निखिल धावा सुटलेले, परंतु ते विसरले चेंडू कुठे गेलाय काही त्यांनी पाहिलं नाही आणि धावबाद झाले आहेत. आजची असा निर्णय होता धाव घेण्याचा. विक्रम यांनी त्यांना मागे धाडलं, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हर्ष यांनी त्यांना स्वतःच्याच गोलंदाजीवर धावबाद केलं. 9 चेंडू 8 धावा आता सामना जिंकण्यासाठी पॅन्थर संघाला. आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू पूर्णपणे फसलेत विक्रम. निर्धाव चेंडू सामन्याला थोडी रंगत येत. 8 चेंडू 8 धावा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा गुड लेंथ वर फसवलाय पूर्णपणे विक्रम यांना. आमिष दिलंय ड्राईव्ह खेळायचं आणि चेंडू बाजूनी काढलाय. काहीसं प्रेशर येत आहे पॅन्थर संघावर. 7 चेंडू 8 धावा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 8 धावा. 17 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील हर्ष यांचं सुरेख असं षटक. आणि हा चेंडू आडवा पट्टा खेळलाय एक धावेसाठी. घोषित धाव मिळते आणि 3 षटकानंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 18. आणि आता एकच गोलंदाज या संघाला तारू शकतो. गोल्डन गोल्डन आर्म संघाचे मालक त्यांच्या पाठीवर गोल्डन अक्षरांनी लिहिलंय असे संघाचे मालक संदीप वारंग यांनी आपल्या हातात चेंडू घेतलेला आहे. फक्त 3 धावांचं षटक टाकलं होतं हर्ष यांनी मागील. त्यामुळे सामन्याची रंगत वाढते. 6 चेंडू 7 धावा. संदीप वारंग यांचा पहिला चेंडू सामोरं जातोय त्यांना. सुमेध पहिला चेंडू झेल सुटतोय. बॅटीची कड घेऊन चेंडू गेला. संदीप वारंग जे पहिल्यापासून प्रॅक्टिसला भेंड्याच्या मागून धावत द्यायचे, आता मात्र रनअप काहीसे कमी केलाय, परंतु पेस त्यांचा तेवढा आहे. पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय. सामन्याला कलाटणी देणारा असं षटक. 5 चेंडू 6 धावा सामना जिंकण्यासाठी. आणि उत्कृष्ट असा चेंडू जो फलंदाजाला काय यष्टीरक्षकाला पण समजला नाही. आईच्या स्वरूपात धाव मिळते आहे. संदीप आपला पूर्ण अनुभव पणाला लावतायत. 2 उत्कृष्ट चेंडू त्यांनी टाकले होते. उत्कृष्ट गोलंदाजी संदीप यांची. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया. पंचांचा निर्णय घोषित धाव. 3 चेंडू 3 धावा आल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू 4 धावा करायचे आहेत. त्यातील 2 तर डॉट बॉल होते. एकावर झेल सुटला, एक यष्टी रक्षकाने सोडलाय. हर्ष कुर्णे आता स्वतः गेले आहेत यष्टी रक्षण करायला. 3 चेंडू 4 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू झेल होतोय का? आणि चेंडू पाठलाग करतोय आणि झेल काहीस अचाळ असं क्षेत्ररक्षण पाहूया. जिकडे एक धाव नव्हती तिकडे 3 धावा. किती धावा आल्यात? किती धावा आल्यात आता? अरे किती आल्या किती? 3 धावा आल्यात आता.
24 धावा झाल्या आहेत. फक्त एकच धाव पाहिजे जिंकायला. सामना जिंकण्यासाठी फक्त एकच धाव हवी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 धाव हवी आहे सामना जिंकण्यासाठी. टाटा पॅन्थर संघाला 3 बॉल 4 वरून इकडे 1 धावही नव्हती. इकडे 3 धावा आल्या आणि आता 2 चेंडूत फक्त 1 धाव हवी आहे सामना जिंकण्यासाठी. टाटा पॅन्थर संघाला संदीप सर्व खेळाडूंना पुढे येत आहेत. विक्रम स्ट्राईकला 2 चेंडू 1 धाव. आणि हा चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. एक घोषित धाव आणि टाटा पॅन्थर्स यांनी हा सामना जिंकलाय सुंदररित्या. संदीप वारंग यांनी भरपूर वर्षांनी गोलंदाजी केली आणि सुरेख गोलंदाजी केली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आपल्या संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु खेळाडूंनी क्षेत्ररक्षकांनी साथ नाही दिली त्यांना. विक्रम मोरे यांची निवड या सामन्यात सामनावीर म्हणून झालेली आहे. 2 गडी बाद केलेले त्यांनी आणि फलंदाज